महाराष्ट्र हेडलाइन्स न्यूज चॅनल. ताज्या ठळक बातम्या. नमस्कार प्रेक्षक हो, मी ज्योतिषाचार्य पी दिनेश आणि आपण पाहत आहात गुढीपाडवा विशेष. गुढीपाडव्याचे महत्त्व, परंपरा व याविषयी माहिती. आजचा दिवस अत्यंत पवित्र, मंगल आणि आनंदाचा आहे, कारण आज आहे गुढीपाडवा, हिंदू नववर्षाची सुरुवात. हा सण फक्त एक परंपरा नाही, तर नवीन सुरुवात, नवीन ऊर्जा आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा दिवस आहे. हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. या दिवशी निसर्गही नव्याने फुलतो, झाडांना नवीन पालवी फुटते, वातावरणात ताजेपणा येतो आणि जीवनात नवीन आशा निर्माण होते. म्हणूनच गुढीपाडवा हा नवीन जीवनाची सुरुवात मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान केले जाते, घराची स्वच्छता केली जाते आणि अंगणात सुंदर रांगोळी काढली जाते. घराच्या प्रवेशद्वाराजवळ गुढी उभारली जाते. गुढी तयार करताना बांबूची काठी घेतली जाते, त्यावर रेशमी कापड बांधले जाते. साखरेच्या गाठी, कडुलिंब आणि आंब्याची पाने लावली जातात आणि वर तांब्याचा किंवा चांदीचा कलश ठेवला जातो. यानंतर गुढीची विधीपूर्वक पूजा केली जाते. हळद, कुंकू, अक्षता अर्पण करून फुलं वाहिली जातात आणि आरती केली जाते. गुढी ही विजय, यश आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडवा हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. 19 मार्च 2026 रोजी सूर्योदय सुमारे सकाळी 6:30 होईल आणि गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 6:30 ते 10 पर्यंत मानला जातो. विशेषतः सूर्योदयानंतरचा पहिला 1 ते 2 तास अत्यंत मंगल मानला जातो. या दिवशी नवीन कामांची सुरुवात, व्यवसाय आरंभ, खरेदी आणि शुभकार्य करणे अत्यंत लाभदायक मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली. तसेच भगवान श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत आगमनाच्या आनंदात गुढी उभारली गेली असे मानले जाते. म्हणूनच गुढीपाडवा हा विजय, सत्य आणि धर्माचा प्रतीक आहे. गुढीतील प्रत्येक घटकाचा एक अर्थ आहे. बांबूची काठी प्रगतीचे प्रतीक आहे, रेशमी कापड समृद्धी दर्शवते, साखरेच्या गाठी आनंद आणि गोडवा दर्शवतात, कडुलिंब आरोग्य आणि जीवनातील कडू अनुभव स्वीकारण्याचा संदेश देतो आणि कलश पूर्णता आणि यशाचे प्रतीक आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब आणि गूळ खाण्याची परंपरा आहे. यामागे एक सुंदर संदेश आहे. जीवनात गोड आणि कडू दोन्ही अनुभव येतात आणि आपण ते समान भावनेने स्वीकारले पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास या काळात हवामान बदलते आणि शरीराला नवीन ऊर्जा मिळण्याची गरज असते. कडुलिंब आणि गूळ हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. गुढीपाडवा हा फक्त सण नाही, तर तो एक मानसिक आणि आध्यात्मिक नवचैतन्याचा दिवस आहे. हा दिवस आपल्याला सांगतो की जुन्या नकारात्मक गोष्टी सोडून नवीन सकारात्मक विचार स्वीकारा. या दिवशी घेतलेला संकल्प खूप प्रभावी असतो. आपण आपल्या जीवनात बदल घडवण्यासाठी आजच एक सकारात्मक निर्णय घेऊ शकतो. गुढीपाडवा हा आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा सण आपल्याला आपल्या परंपरा जपण्याची आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देतो. आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांनी एक संकल्प करूया, सकारात्मक विचार ठेवण्याचा, कुटुंबाची काळजी घेण्याचा आणि समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याचा. प्रेक्षक हो, गुढी म्हणजे फक्त एक परंपरा नाही, ती आपल्या आत्मविश्वासाची उंची आहे. ज्या दिवशी आपण स्वतःवर विश्वास ठेवतो, त्या दिवशीच आपला खरा गुढीपाडवा सुरू होतो. आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांनी नवीन सुरुवात करूया, जुनं दुःख विसरूया आणि नवीन आनंदाचं स्वागत करूया. मी ज्योतिषाचार्य पी दिनेश. आपण पाहत होता महाराष्ट्र हेडलाइन्स न्यूज. आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.